महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। सरकार कधी स्थापन होण्याची शक्यता असताना मुंबईमध्ये भाजपच्या संघटनात्मक पातळीवर निवांतपणा जाणवतोय। सरकारकडे मोठं बहुमत असल्यानं सरकार स्थापनेची कुणालाही घाई नाहीये। भाजप प्रदेश कार्यालयातही शुकशुकाट आहे। त्यामुळेच इतना सन्नाटा क्यों है भाई असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। बघूया। महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालंय, पण ज्या भाजपचा मुख्यमंत्री होणार त्या भाजपचं हे मुंबईतील प्रदेश कार्यालय पहा। प्रदेश कार्यालयावर रोषणाई करण्यात आली आहे, पण प्रदेश कार्यालयात कार्यकर्ते मात्र दिसत नाहीये। नवसत्ता केंद्र असलेल्या फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सकाळी गर्दी होती, पण फडणवीस एका लग्न समारंभाला संभाजीनगरला गेले आणि तिथून ते परस्पर नागपूरला रवाना झाले। त्यामुळे सागरवरील गर्दी ही पांगली आहे। महायुतीचं नवं सरकार कधी स्थापन होणार, नवा मुख्यमंत्री शपथ कधी घेणार याबाबत कुणालाच निश्चित माहिती नाहीये। भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय, पण मुंबईत ना देवेंद्र फडणवीस आहेत ना चंद्रशेखर बावनकुळे। त्यामुळे भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये सुद्धा शुकशुकाट जाणवते। त्यामुळे इतना सन्नाटा क्यों है असं विचारण्याची वेळ आता भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना नव्या सरकारच्या शपथ ग्रहण सोहळा कधी होणार याबाबत विचारलं असता त्यांचं उत्तर हे असं होतं। स्पष्ट बहुमत आहे। आजही आम्ही काळजीभाऊ केअरटेकर गव्हर्नमेंट आहे। 4 दिवस विचारपूर्वक निर्णय करायला लागले आणि हे आमच्यासाठीच नाही, तुम्ही बघितलं असेल जिथं जिथं स्पष्ट बहुमत ज्या पक्षाला 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लागलं आहे, ज्यांना बहुमत प्राप्त झालं त्या राज्यामध्ये अनेकदा असं झालं आहे दुसऱ्याच दिवशी शपथ होते असं म्हणणं गैर आहे। देवेंद्र फडणवीस नागपुरात आल्याचं माहिती झाल्यावर कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या धरमपेठेतल्या घरी गर्दी केली। स्थानिक नेते फडणवीसांच्या भेटीसाठी गर्दी करतायत। तिकडे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी घेताना दिसतात। अजित पवारांना मात्र नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठाऊक असावी। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार, त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल। सरकार स्थापनेची कुणालाच घाई दिसत नाहीये। भाजपच्या पातळीवर अगदी निवांतपणा दिसू लागलाय। त्यामुळेच महाराष्ट्राची राजधानी मुंबईत इतना सन्नाटा क्यों है भाई असं म्हणण्याची वेळ आली आहे। अमर काणे आणि ओम देशमुखसह विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।